नमस्कार. टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री फडणवीसांनी माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आलाय. माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथकही मुंबईकडे रवाना झाले. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना अटक होणार आहे. अखेर कायद्याच्या बालेकिल्ल्यातील पोलीस दुसऱ्या दिवशी कोकाटेंना अटक करायला निघाले. कोर्टाच्या निकालानंतर जवळपास 26 तासांनंतर अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस पथक मुंबईच्या दिशेने निघालं. दरम्यान माणिकराव कोकाटे अद्यापही लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. कोर्टाचं अटक वॉरंट जारी होऊनही बालेकिल्ल्यातील पोलिसांना मुंबईला निघण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. कोकाटेंच्या अटकेची कारवाई डॉक्टरांच्या निर्देशावर अवलंबून राहणार आहे. डॉक्टरांनी परवानगी दिली तर पोलीस कोकाटे यांना अटक केल्यानंतर नाशिकला घेऊन जाऊ शकतात. डॉक्टरांनी परवानगी न दिल्यास कोकाटे हॉस्पिटलमध्येच राहतील आणि त्यांच्या वॉर्ड बाहेर पोलीस तैनात राहू शकतात. नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे. त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे. 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे. NBW जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान शुक्रवारी कोकाटे यांच्या प्रकरणावर हायकोर्टात सुनावणी आहे. हायकोर्टात कोकाटेंना दिलासा मिळाला तर हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे कोकाटे पोलिसांच्या कचाट्यातून वाचतील. दरम्यान अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय. कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला की त्यांना 2 वर्षाची सजा झालेली आहे. त्यांना आमदारकीचाही त्या ठिकाणी त्यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे. मंत्री तर ते जाणारच होते. पदाचा जो दुरुपयोग केलेला आहे ते आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ती अटक होणारच. कोर्टाने जो निर्णय दिला त्या कोर्टाचा मान सन्मान ठेवलेला आहे कोकाटे साहेबांनी आणि त्यानुसार त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हे आमच्या सरकारनं दाखवून दिलेलं आहे. नुसता मंत्री आहे म्हटल्यावर एवढं सगळं होऊन सुद्धा काय माणिकराव कोकाटेंना अटक होतीये का? खरंच एवढा रक्तदाब वाढला असेल का? अचानक कसे काय आजारी पडले? अचानक आजारी पडू शकतो का माणूस? जर त्यांचा आमदारकी रद्द करण्याची त्यांनी जी प्रोसेस आहे ती जर विधिमंडळाने चालू केली नसेल, दुर्दैव म्हणायला लागेल. आणि आज त्याच्याकडे इतके पैसे आहेत की तो लीलावती सारख्या श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये स्वतः ऍडमिट होऊन घेतो. वेळ काढूपणा जो सरकार करतंय ना, तो संताप येण्यासारख्या गोष्टी आता सरकार करते. मुंडे शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्यास सुप्रिया सुळेंनी विरोध केलाय. सुप्रिया सुळेंनी बीडमध्ये उपोषणाचा इशारा देखील दिला आहे असं सूत्रांकडनं कळतं. मुंडेंच्या विरोधामध्ये अंजली दमानिया सुद्धा बावनकुळे यांना भेटल्यात. धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानंतर पुन्हा मंत्रिपदाच्या चर्चांनी जोर धरलाय. एका ठिकाणी सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंचं खातं काढून घेतलंय तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वाल्मिक कराड प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद केलंय आणि सध्या मुंडे मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंनी विरोध केल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्याच्यावर आरोप झालेले संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने गेला अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे? अमित भाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही. या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती, ती नेमकी काल मिळाली. त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे. यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही. धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही. धनंजय मुंडेंनी काय करावं हे मी कसं काय ठरवू शकते?
कदाचित बोलाफुलाला पण गाठ पडली असेल की धनंजय मुंडे त्या ठिकाणी, कारण त्याच वेळेला अजून एक तिसरी घटना घडत होती. हा प्रश्न जर तरचा आहे. धनंजय मुंडे काल अमित शहाला भेटले, त्याच्यावर हे सगळं वादळ उठलेलं आहे. ते कोणत्या कारणास्तव भेटले याबद्दलचा खुलासा धनंजय मुंडे स्वतः करू शकतात. त्याच्यावरून ज्या काही चर्चा रंगतायत त्याला मला वाटतं आता कोणताही अर्थ नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू असून ठाकरेंच्या शिवसेनेनं याला विरोध केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. दादांची युती म्हणजे भाजपशी हात मिळवणी असं संजय राऊत यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र लढण्यावर मवियात ठिणगी पडली. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र लढण्याला संजय राऊत यांनी विरोध दर्शवलाय. अजित पवारांची युती म्हणजे भाजपशी हात मिळवणी असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. राऊत यांनी अजित पवारांवर भाजपचे हस्तक असल्याचा हल्लाबोल केलाय. दरम्यान संजय राऊत यांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर अर्धा तास भेट घेतली. अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी करणं असं मी मानतो. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहे. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील. ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादी सोबत आमची युती झाली अशी घोषणा देखील करून टाकतील. कारण उद्धवजी ठाकरेंना घरात बसून ठेवायचं, पक्षाची सूत्र सगळी आपल्याच हातात ठेवायची, हा संजय राऊत यांचा एक प्रकारे डाव आहे. दरम्यान अजित पवारांच्या बैठकीत नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा केल्याची माहिती आहे. अजित पवारांकडून असा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असल्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. भाजपनं नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर ठेवलंय. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान 2 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी खासदारांसोबत अमित शहांची दिल्लीत भेट घेतल्यानंही वेगळ्या चर्चांना हवा मिळाली आहे. मुंबई पालिकेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं 150 जागांवर एकमत झाले. मुंबईमधलं 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेच्या नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर मलिकांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादीसोबत युतीसाठी भाजपचा नकार कायम आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे 150 जागांवर एकमत झाले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि उदय सामंतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे. ज्या उर्वरित 77 जागा आहेत त्या 77 जागांची चर्चा आमची सुरू आहे. या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे. जागा किती कोण लढतंय याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही सांगितले की आम्ही जिंकणार ते आम्ही 100% जिंकणार. महायुतीच्या याच बैठकीत मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको शिंदेच्या नेत्यांची मागणी. 2017च्या आधारावर जागावाटप करणं योग्य नाही, शिंदे सेनेचं मत. मुंबईत शिंदेचे नेते 125 जागांसाठी आग्रही, भाजपही 130 ते 150 जागांसाठी आग्रही. बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केला. याचवेळी मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणं घेणं नसल्याचं म्हणत अमित साटमांनी कडाडून विरोध केलाय. तर महायुतीतल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असल्याची भूमिका सुनील तटकरेंनी बोलून दाखवली आहे. आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही. नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून नवाब मलिक आहेत. आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या मध्ये जी काही चर्चा करायची आहे, भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रदेश अध्यक्ष म्हणून चर्चा करेन. नवाब मलिक हे आमचे शत्रू आहेत असं आम्ही पूर्वी जाहीर केलेलं आहे.
नवाब मलिकासाठी युती तुटते ना. आम्ही एकीकडे राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारायच्या, दुसरीकडे नवाब मलिक सरकारने घ्यायचं, हे आम्हाला परवडणार नाहीये. यांना नवाबबाईंची लेख चालते पण नवाबबाई चालत नाही, हे जरा जादावर आहे. नवाबबाई यांना सोयीप्रमाणे चालतात आणि सोयीप्रमाणे नको असतात. हा कुठला न्याय? नवाबबाई आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय आणि त्यांचा अपमान आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय. नगरसेवक फोडण्यासाठी आधी 5 कोटी दिले, आता लढण्यासाठी 10 कोटी देणार असा राऊतांचा आरोप आहे. यावर नरेश मस्केंनी पलटवार केलाय. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं आहे. प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते. विचार करा, नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांना ते घाबरलेले आहेत. केवळ आरोप करणं हा एकमेव मार्ग त्यांच्या समोर राहिलेला आहे. चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, लोकांमध्ये गैरसमज पसरवणं, अशा पद्धतीचं काम चालू आहे. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेना घेरले. आरोपींना एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण पुरवल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. अंधारे यांनी शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली. याला शंभूराज देसाईंनी उत्तर दिलंय. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलंय. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून आरोपी एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या आरोप प्रकरणात एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा अशीही मागणी अंधारेंनी पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय आहे तेही पाहूयात. साताऱ्यातील सावरी या ठिकाणी एका ड्रग्ज फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. या ड्रग्ज फॅक्टरीच्या जवळपास तेजयश नावाचं हॉटेल आहे. तेजयश हॉटेलमधून ड्रग्ज फॅक्टरीतील आरोपींना जेवण जात असल्याचा अंधारेंचा आरोप आहे. तर हे तेजयश हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंचं असल्याचा आरोपही अंधारेंनी केलाय. अंधारेंनी गुगल मॅप आणि व्हॉट्सअप लिंकचा लाईव्ह डेमो दाखवत प्रकाश शिंदेंवर आरोप केले. त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा. ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया. व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं. आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो. मी जरा टॉपला क्लिक करते. दादा कॅमेरे झूम करा. नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा. प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर. प्रकाश शिंदे हे हॉटेल तेजयश, त्यांच्या 2 मुलांची नावं. आताही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचंय. याच वेळी सुषमा अंधारेंनी पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार केला. पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय, मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते. माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजे. केवळ सध्या निवडणुका राज्यामध्ये सुरू आहेत, नगरपालिकेच्या सुरू आहेत, महानगरपालिकेच्या सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सनसनाटी निर्माण करण्याची हा एक केविलवाणा प्रयत्न श्रीमती अंधारे यांचा आहे. दरम्यान पाचगणीमध्ये 45 किलो कोकेन सापडल्याचा संदर्भ देत अंधारेंनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही निशाणा साधलाय. पाचगणीसारख्या मिनी स्वित्झर्लंडला कोकेनचा विळखा पडला असताना पालकमंत्री काय करतायत असाही सवाल अंधारेंनी केलाय. तर 48 तासात माफी न मागितल्यास पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अंधारेंना कारवाईचा इशारा दिलाय. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? यावर जाहीर येऊन बोला. मला जाहीरपणानं सांगितलं की 48 तासाच्या आत तुमचं विधान मागं घ्या, माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा.